लोकसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघ नागपूरला लागून असलेला ग्रामीण भागातला महत्त्वाचा मतदारसंघ, ज्यामध्ये शिवसेनेकडून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली। काँग्रेसचे आमदार होते राजू पारवे, अचानक निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये गेले, तिथून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। राजू पारवे यांच्या विरोधात श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली। इथे इंटरेस्टिंग फॅक्टर होता, आधी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती, पण जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचा दाखला याच्यामध्ये काही मुद्दे उपस्थित झाले आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज टिकला नाही आणि श्यामकुमार बर्वे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। त्यामुळे पारवे विरुद्ध बर्वे अशी ही लढत आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामधली। शिवसेनेने आपला उमेदवार इथे बदलला होता, फायदा होईल? फायदा होईल। राजू पारवे राजू पारवे 2 पारवे याचं कारण जर बर्वे मॅडम असते तर आणखी रंगतदार झाली असती, पण पारवे 3 श्यामकुमार बर्वे। तर मला असं कारण वाटतं की पहिली गोष्ट जे बर्वेंच्या पत्नीच्या जात प्रमाणपत्राच्या बाबतीत जे राजकारण झालं त्याची सहानुभूती आणि सुनील केदारांनी केलेलं काम। ओके 3-1 मला इकडे पारवेंना एज दिसतोय। 4-1 राजू पारवे वाटतात, कारण की मुळात एकतर हा मतदारसंघ आधी पण शिवसेनेकडेच, आणि परत दुसरी गोष्ट की बर्वे मॅडमच्या ऐवजी परत श्यामकुमार बर्वे यांना उमेदवार देणं अंतर्गत तिथल्या काँग्रेसमधली धुसफूस थोडीशी होणं, आणि भलेही सुनील केदार बाहेर आले तरी तो किती की फॅक्टर ठरेल याविषयी शंका। 5-1 राजू पारवे निवडून येतील, चांगल्या मताधिक्याने येतील। त्याचं कारण असं आहे की राजू पारवे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आणि त्याचबरोबर वंचितने इथे आधीचे जे काँग्रेसचे उमेदवार होते किशोर गजभिये यांना तिकीट दिलं, त्यामुळे मतविभाजन व्यवस्थित झालेलं आहे। आणि या मतदारसंघात शिवसेनेचे जे नेते किरण पांडव आणि उदय सामंत यांनी चांगली रणनीती केली, त्याला यश मिळताना दिसून येतं। ओके 6-1 त्यामुळे राजू पारवे यांना आघाडी मिळताना दिसते, तर श्यामकुमार बर्वे यांना मात्र पिछाडी मिळताना दिसते। श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज कायम होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती काँग्रेसकडून।